सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचाराने वेग घेतला असून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यात रस्सीखेच सुरू आहे। आपल्या लेकीच्या विजयासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कंबर कसली असून जास्तीत जास्त मते आपल्या पारड्यात खेचून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा पदाधिकारी रियाज सय्यद सारखा तरुण समाजसेवक त्यांच्या हाती लागला आहे। रियाज सय्यद यांनी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची स्थापना केली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे 4 ते 5 हजार सभासद असल्याचा दावा त्यांनी केला आहे। महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन रिक्षा चालकांच्या भवितव्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अनुकूल असा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा देण्याचे ठरले। तसेच रियाज सय्यद यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा अशी मागणीही समोर आल्यानं रियाज सय्यद यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशामध्ये हिंदू मुस्लिम पारसी सगळ्यांना सांभाळून घेत होते आणि विशेषतः मुस्लिमांचे अडचणीत चाललेलं आहे आणि जातीयवादी शक्ती धर्मनिरपेक्षतेच्या ऐवजी जात आणि धर्म याच्यामध्ये दुर्पट्टी समाजाला वेगळं करण्याचा प्रयत्न करतात। अशा वेळेस तुम्ही सगळे एकत्रित आलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो। धन्यवाद। आज आपण महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे, तर कसा म्हणजे पाठिंबा बिनशर्त दिलेला आहे का सशर्त पाठिंबा दिलेला आहे तुम्ही? ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा, महासंघ फक्त चालकांचा आणि चालकांचे विषयी मांडण्यासाठी आणि चालकांची समस्या सोडवण्यासाठी जे सेक्युलर पार्टी धर्मनिरपेक्ष पार्टी आहे त्या पार्टीसोबत त्या पक्षासोबत आज महासंघाने पाठिंबा दिलेला आहे त्या पक्षाला। आणि हे पाठिंबा फक्त एकच शर्तवर दिलेला आहे की चालकांची जी समस्या असेल येणाऱ्या काळात भविष्यात आम्हाला असं वाटतंय, महासंघाला असं वाटतंय की भविष्य काळात फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचे सरकार किंवा काँग्रेस सरकार सत्तेत येणार आहे आणि सत्तेत येणारी सरकारला आम्ही पाठिंबा देत आहे का म्हणजे चालकाचे जे विषय असेल आम्ही सत्ताधारी पार्टींना पक्षांना सांगून आमचे चालकाचे विषय मांडून त्याच्याविषयी जे पण समस्या आहेत ते समस्या सोडवण्याचं काम करण्यासाठी आज महाविकास आघाडीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। चालकाची समस्या तुम्ही आधी म्हणजे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसमोर मांडलेल्या आहेत का आणि त्यांनी कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला आजचं जे काळ बघितलं असेल तर आपल्याला माहीत असेल जे हिट अँड रन कायदा आहे, जे कायदा सरकारने लटकती तलवार आज या प्रकारे आमच्यावर थोपलेला आहे आणि ते हिट अँड रन कायदा रद्द झाला नसून फक्त पेंडिंगमध्ये ठेवलेला आहे। जर पुन्हा भाजप सरकार सत्तेत आली तर चालकांवर हे हिट अँड रन कायद्याची नामुष्की थोपण्यात येणार असून आम्ही त्या कायद्याविरोधात आम्ही माननीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांना माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांना निवेदन केलेलं आहे की जेव्हा आपण सत्तेत येईल तर सर्वप्रथम आपण हिट अँड रन कायद्याचे पूर्ण जे पण तरतूद आहेत ते तरतूद पूर्ण रद्द करावे आणि चालकांविषयी कल्याणकारी मंडळ असू दे किंवा चालकांची जे समस्या आहे जसे की हायवेवर त्यांना थांबण्याची व्यवस्था असायला पाहिजे, टोल नाके बंद व्हायला पाहिजे, या प्रकारे विविध मागण्या आम्ही माननीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांचे दरबारी मांडलेलं आहे आणि त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की चालकांविषयी आमची सरकार चांगले काम करेल आणि चालकांसाठीच काम करेल या विश्वासावर आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे। तुमच्या पाठीशी किती कार्यकर्ते किंवा किती रिक्षा चालक? आज आमची महासंघाचे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे 57 पदाधिकारी आणि 5000 पेक्षा जास्त सभासदांचा जे महासंघ आहे आणि 19 जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे महासंघ, सोलापूर जिल्ह्याचे कानेकोपऱ्यात पसरलेला महासंघ आज काँग्रेस
पार्टीचे आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही हा निर्णय घेतलेला, पाठिंबा दिलेला की तुमचा हे म्हणजे परस्पर असा काय? वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची काल सर्व पदाधिकाऱ्यांची आणि कोर कमिटीची काल बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एकमताने काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा देण्याचा ठराव पास केलेला आहे आणि त्या ठरावाप्रमाणेच आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे सर्व पदाधिकाऱ्यांसमोर त्यांना विश्वासात घेऊन आज आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे. तुम्ही आता काँग्रेस पक्षात प्रवेश होणार तुमचा असं तुम्ही सांगत आले, त्याच्याबद्दल काय माहिती देणार आहे? आपल्याला जेव्हा आपली ताकद वाढवण्याचं असेल किंवा आपली महासंघाला बळकट द्यायचं असेल तर राष्ट्रीय जे पक्ष आहे आणि जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, सेक्युलर पक्ष आहे, त्यासोबत जाण्याचा माझा निर्णय मी ठामपणे केला. आज त्या निर्णयावर मी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याबद्दल आणि माननीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या हस्ते माझा प्रवेश झाला. याबद्दल मी त्या साहेबांचा आणि काँग्रेस पक्षाचा धन्यवाद करतो. रियाज सय्यद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल शास्त्रीनगर परिसरातील काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते मुन्ना बेलीफ यांनी रियाज सय्यद यांचे स्वागत केले असून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी अल्ताफ पटेल, सद्दाम शेख, अबू हुरेरा शेख, इब्राहिम कुरैशी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कुमार शिंदे माजी गृहमंत्री, इनके नेतृत्व में और माजी गृहमंत्री शिवराप्पा म्हेत्रे साहब, इनके मार्गदर्शन में और हमारे अल्ताफ भाई, इनके दुआओं से और जितने हमारे यहाँ पर मौजूद है हम सब साथियों के साथ से इन्होंने आज कांग्रेस में प्रवेश लिया और वाहतूक संगठन की जो ताकत है वो हमें मालूम है, वो हम इजहार नहीं करना चाहते. जिस दिन हमारे सोलापुर की लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे ये बहुमूल्य वोटों से जब निवड़ पाएंगी, जब वाहतूक संगठन का पता चलेगा और हमारे रियाज भाई का काम का भी उनको एहसास होगा. इतने हमारे कांग्रेस के सभी पदाधिकारियों को और शिंदे साहब से इतना कहना चाहता हूं कि हमारे रियाज भाई में एक गुण है, समाजकारणी गुण है, और एक बार जिसको जबान दिए वो जबान को कभी पलटते नहीं. उन्होंने मेहनत करने का वादा करेले हैं और तय को चुनकर लाने का एक बेड़ा उठाले हैं. मैं रियाज भाई को मुबारकबाद देता हूं कि उन्होंने हमारे को कांग्रेस में आकर हमको भी एक काम करने की एक ताकत देने का मैं उनसे उम्मीद करता हूं कि उनका आने वाला पीरियड हमारे कांग्रेस तरफ से अच्छा रहे और उनकी जायज तमन्ना पूरी इतनी दुआ देता हूं. अस्सलाम वालेकुम.